काही दिवसापूर्वी बीडमध्ये सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेला खोक्या भोसले उर्फ सतीश भोसले याला पोलिसांनी पैशाचे बंडल आणि प्राण्यांची शिकार करून तस्करी करणे या गुन्ह्यामध्ये अटक केली होती. त्याला आता जामीन मंजूर झालेली आहे. पण सध्या अहिल्यानगरमध्ये त्याची भाची कोमल काळे तिचं इंस्टाग्रामवर 50,000 फॉलोअर्स आहे. ही कोमल काळे अट्टल चोर असल्याचं समोर आलं आहे. 19 वर्षाची रील स्टार 50,000 फॉलोवर सतत फोटोशूट रील ग्लॅमर दिसण्यामागे एक आकर्षक जीवन. पण याच पडद्यामागे लपलेलं होतं एक गुन्हेगारी आयुष्य. असंच नाव कोमल काळे आणि तिच्यासोबत तिचा प्रियकर सुजित चौधरी. महिलांच्या पर चोरण्याचा बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन हात साफ करण्याचा बंटी बबली स्टाईलचा हा गुन्हेगारी धंदा पोलिसांनी जसं उघड केलं तसं अनेकांना विश्वास बसेनासा झाला. कारण आता गुन्हेगारी ही सोशल मीडियावर स्टार बनलेत. फॉलोअर्स वाढवण्यासाठी वेगळा चेहरा आणि पैशासाठी छुप्या चोरीचं रॅकेट. पोलिसांच्या तपासात जे समोर आलं ते अगदी चकित करणार आहे. या दोघांनी मिळून फक्त छोटे मोठे फोन नाही तर महागडे मोबाईल, 6.5 तोळे सोनं आणि एकूण 9.5 लाखाचा मुद्देमाल चोरल्याचं स्पष्ट झालं आहे. आणि हे एकदा दोनदा नाही तर जवळपास 11 गुन्हे पोलिसांनी यांच्यावर नोंदवले आहेत आणि पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज गोळा केला आहे. बस स्थानक परिसरात गुप्त तपास सुरू केला आहे आणि शेवटी दोघांना जाळ्यात ओढलं. कोमल आणि सुजितला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी सर्वात आधी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल पकडला. महागडे मोबाईल, सोनं, विविध बॅगा, पर्स ज्या महिलांकडून चोरल्या होत्या त्या वस्तूंचा पंचनामा करून त्यांचा लेखाजोखा घेतला. त्यानंतर दोघांचा फोटो ओळख परेडसाठी वेगवेगळ्या फिर्यादी महिलांकडे दाखवला आहे आणि ओळख पटल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे अधिक ठोस झाले आहे. या दोघांची चौकशी करताना पोलिसांनी त्यांचा गुन्हेगारी नेटवर्क तपासायला सुरुवात केली आहे. कोमल काळे ही खोक्या भोसलेची भाची असल्याचं माहितीही चौकशीत समोर आली आहे. या गुन्ह्यामध्ये त्यांना कोण कोण मदत करतंय हे शोधण्यासाठी वेगळा तपास पथकही काम करते. पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केलं असून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. ही संपूर्ण घटना सुरू झाली पाथर्डीमधून. पाथर्डीमध्ये अलका मुकुंद पालवे या महिलेची सोन्याची दागिने आणि रोख रक्कम चोरी गेली होती. बसस्थानकावर चोरी होण्याचं प्रमाण वाढलं होतं आणि ही घटना पहिली घटना नव्हती. याआधी देखील अनेक अशा घटना बसस्थानकावर चोरीच्या घडल्या होत्या. त्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी आपल्या पथकाला सूचना दिल्या. त्यानंतर एनसीपीचे पीआय किरण कुमार कबाडे यांनी आपल्या पथकासह चोरट्यांना शोधण्यासाठी कामाला लागले. अलका पालवे यांची दागिने चोरी गेल्यामुळे पोलिसांनी सर्वात आधी त्यांची चौकशी केली. चौकशीमध्ये अलका पालवे यांनी सांगितलं त्या चोरट्याच्या हातावर टॅटू असल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिसांच्या तपासामध्ये एक नाव समोर आलं. शेवगाव शहरातील भीमसेन नगर या भागात राहणारी कोमल काळे. सोशल मीडियावर रील स्टार म्हणून ओळख असणारी कोमल काळेचे तिच्या मामासोबत सौरभ भोसले सोबत सोशल मीडियावर फोटो देखील आहे. त्याचबरोबर पाथर्डी बस स्टॉपवर कोमल काळे ही फिरत असल्यास पोलिसांना खात्रीलायक माहिती मिळाली आणि पोलिसांनी तिथूनच कोमलला अटक केली. कोमलच्या हातावर टॅटू असल्यामुळे पोलिसांचा पूर्णपणे खात्री पटली. ही कोमल काळे चोर आहे. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर कोमलने बसमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी कोमलला अटक केल्यानंतर हे तू कसं करत होते हे विचारलं. त्यानंतर तिने सांगितलं की मी प्रवास करण्यासाठी बसमध्ये चढते आणि गरोदर असल्याचं प्रवाशांना भासवते आणि काही जण माझ्यावर विश्वास देखील ठेवतात आणि माझी मदत करतात. त्यानंतर मी प्रवाशांना आपल्या विश्वासात घेते आणि त्यानंतर दागिने पर्स लंपास करते. कोमलने हा सर्व मुद्देमाल सुजित चौधरी याच्याकडे असल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी सुजितचा देखील शोध घ्यायला सुरुवात केली, पण तोपर्यंत तो पसार झाला होता. सुजितचे इंस्टाग्रामवर 65,000 फॉलोअर्स आहे. सुजित चौधरी हा नेवासा भागात कुकाना येथील एका शेतामध्ये लपून बसला होता. तिथून पोलिसांनी त्याला ताब्यामध्ये घेतलं आहे. त्यांची चौकशी आणखी खोलात जाणे आवश्यक आहे. त्यांचा मोबाईल, चॅट्स, कॉल रेकॉर्ड, सोशल मीडिया फॉलोअर्सपैकी कोणी गुन्हेगारीत मदत करतं का? चोरलेल्या वस्तू कोठे विकल्या जात होत्या? मुद्देमाल साठवण्याची जागा कोणती? हे सगळं शोधणं पोलिसांसाठी महत्त्वाचं आहे. यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न या दोघांसोबत अजून कोण गुंतले आहेत
कारण इतक्या वस्तूंचा व्यवहार एकट्या 2 लोकांनी करणे कठीण असते. त्यामागे कुठलं जाळं आहे का? पोलीस यावर विशेष लक्ष देऊन आहेत. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी, रीलमधून स्टार बनण्यासाठी तरुणाई जीव तोडून प्रयत्न करते. पण काही जण ग्लॅमर कमावण्यासाठी चुकीचा मार्ग निवडतात. फॉलोअर्स मिळवण्यासाठी वेगळी प्रतिमा आणि पैशासाठी चोरीचा सोपा मार्ग. कोमल काळे हे त्याचं उदाहरण आहे. या प्रकरणातून प्रवासी महिलांनी एक महत्त्वाची गोष्ट शिकायला हवं होतं. बसमध्ये, गर्दीत, सार्वजनिक ठिकाणी मोबाईल, पर्स, दागिने याची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण चोर हे हुशार, अतिशय चपळ आणि संधी मिळताच हल्ला करणारे असतात. आता तर ते सोशल मीडिया स्टारच रूप घेऊन फिरतात. शेवटी पोलिसांनी केलेली कारवाई अत्यंत कौतुकास्पद आहे. कोमल आणि सुजितचा काळा चेहरा उघड पडला आहे. पुढे न्यायालयात कोणती शिक्षा ठरते, पोलीस चौकशीत आणखी कोण सामील होते, हे कधीही समोर येऊ शकतं. पण एवढं नक्की, कितीही लपवले तरी पोलिसांच्या हातून सुटका होणं शक्य नाही. तर त्यामुळे या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. आणि खरंच समाजामध्ये आता रील स्टार अनेक ठिकाणी गुन्हे घडवत आहे, करत आहे. त्यामुळं समाजाने जागरूक राहायला हवं. त्याचबरोबर या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.